भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 82वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. विठ्ठल स्तुती दासगणू महाराजांनी केलेली ही असतात. पद्मतुल्य पाद ते समान के तुझे हरी, भक्त भृंग घालितात रुंजिकी तयांवरी, पीत वस्त्र हेमतुल्य शोभते कटी प्रती, मेघ गर्भी वीज व्योमी जेविका झळाळती. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुकोबा पर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी, ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता ते जे दत्त महाराजांचे गुरु असतात, हे दत्त महाराजांनी जे 24 गुरु असतात त्यांचे ते सगळं सांगितलंय. तो वृत्तांत संपला. आता उद्धवाला भगवान अजून किती सांगू आणि किती नाही, कारण उद्धवाचं खूप केविलवाणा झालाय. आता भगवान आपल्याला सोडून जाणार याच्यात तो खूप त्याची अवस्था बिकट आहे. मग शुकमुनी सांगताहेत की त्यांच्या ती एक म्हणजे प्रकारे समाधीच लागल्यासारखी झाली होती परीक्षित राजाची. तो एकीकडे ऐकतही होता आणि उद्धवाचंही तेच होतं की भगवान सांगतायत संपूर्ण कान एकाग्र करून, म्हणजे देह एकाग्र करून कानात एकवटून असं ऐकत होते. उद्धवाच्या मनाची स्थिती श्रीकृष्णाने जाणली. उद्धवाने सरळ प्रश्नच केला. ब्रह्म सर्वव्यापी आहे, अर्थात त्याने मलाही अंतर्बाह्य व्यापलं आहे, पण मला नाही कळत. म्हणजे आपल्यासारखी स्थिती उद्धवाची आहे. तो भगवंत अशी बोलतोय, आपण हे ते बोललेले ऐकतोय, मात्र त्याला काय उपाय करावा. उद्धवाच्या प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन कृष्णाने त्याला संपूर्ण अध्यात्माचा उपदेश केला आणि प्रथम त्याने स्वधर्माचं आचरण कसं करायला पाहिजे ते सांगितलं. भगवान म्हणतात, श्री भगवान वाच मयोदितेष्वहित स्वधर्मेषु मदाश्रया वर्णाश्रम कुलाचारम कामात्मा समाचरेत. उद्धवा, साधकाने सर्व तऱ्हेने मला शरण यावे. मी निर्देशलेल्या मार्गाने स्वधर्माचे सावधानीने पालन करावे. तसेच जोपर्यंत विरोध होत नाही तोपर्यंत निष्काम भावाने आपला वर्ण आश्रम व कुलानुसार सदाचार अनुष्ठान करावे. निष्काम होण्याचा हा उपाय आहे की स्वधर्म पालन करण्याने शुद्ध झालेल्या आपल्या चित्तात हा विचार करावे की जगताविषयी प्राणी, शब्द, स्पर्श, रूप आदी विषयांना सत्य समजून त्यांच्या प्राप्तीसाठी जो प्रयत्न करतो त्यात त्यांचा उद्देश तर हा असतो की सुख मिळावे, परंतु मिळते दुःखच. सुप्तस्य विषयालोको ध्यायतो वा मनोरथः नानात्मकत्वाद विफलस्तथा भेदात्म धिगुणैः. म्हणजे या संबंधी असा विचार करावा की स्वप्नावस्थेत व मनोरथ करताना जागृत अवस्थेत पण मनुष्य मनोमन अनेक प्रकारच्या विषयांचा अनुभव करतो, परंतु त्याची ती सारी कल्पना वस्तुशून्य होण्याचे कारण व्यर्थ आहे. कारण हे पण इंद्रियजन्य व नाना वस्तुविषयक होण्याचे कारण पूर्ववत असत्यच आहे.
जो पुरुष मला शरण आहे त्यानं अंतर्मुख करणारे निष्काम अथवा नित्य कर्मच केली पाहिजेत. त्या कर्मांचा बिलकुल परित्याग केला नाही पाहिजे. हे भगवान स्पष्ट शब्दात सांगतायत. नित्य कर्म जे वाट्याला आलेलं आहे ते केलंच पाहिजे. त्यात कुचराई करता कामा नये. जे बहिर्मुख करणारे अथवा सकाम आहेत तेव्हा आत्मज्ञानाची उत्कट इच्छा जागेल तर कर्मासंबंधी विधिविधानांचा आदर करू नये. अहिंसादी यमांचा तर आदरपूर्वक सेवन केलं पाहिजे. आता फक्त हा आपला जसा गीतेत 3रा अध्याय आहे त्याच्यात फक्त कर्ममीमांसा केली आहे ह्या प्रकरणात. आणि इतक्या भगवंतांना हे खूप प्रिय प्रकरण आहे, कारण आपल्या भक्तांनी किंवा आपला उपदेश जे ऐकतायत त्यांनी प्रामाणिकपणे कसं वागायला पाहिजे हे भगवान इथं सांगतायत. म्हणजे स्वधर्म तर सोडता कामा नये. माऊलींनी सुद्धा आता हे लक्षात आलं जाता जाता म्हणून सांगते. गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायाच्या टीकेमध्ये माऊलींनी पण फार छान सांगितलंय की म्हणूनच स्वधर्म अनुष्ठान अखंड यजन याजन जो करी तया बंधन काहीच नाही. म्हणजे त्यांनी संबंध यजन याजनाशी आणि म्हणजे कृष्णार्पण म्हणून कर्म जे करायचं आहे ते अर्पण करतोय ना भगवंताला, म्हणून ते यजन याजन. प्रत्यक्ष यज्ञ तर नित्य यज्ञ 3 वर्णांनी म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी कंपल्सरी नित्य यज्ञ केला पाहिजे. ती दिनचर्येचा भाग आहे. तो यज्ञ आहे वगैरे असं मानूही नका. जसं आपण दात घासतो उठल्यावर इतकं ते अनिवार्य आहे, म्हणजे केलंच पाहिजे. तो यज्ञ म्हणता येत नाही. यज्ञ म्हणजे मोठमोठाले सोमयाग करणं किंवा अश्वमेध यज्ञ करणं, हे जे झाले ते यज्ञ झाले. म्हणजे मोठमोठाले जे करायचे ठरवून केलेले, अनेक लोकांच्या संपर्काने केलेले, खूप जणांचा सहभाग असतो आणि संपूर्ण वैश्विक कल्याणाच्या हेतूने केलेले. आणि हा आपल्याला वैश्विक कल्याणाच्या हेतूनीच सांगितलेला पण व्यक्तिगत पातळीवर उपासनेचा सांगितलेला आपल्या नित्य यज्ञाचा भाग आहे. अग्निहोत्र केलंच पाहिजे. हे म्हणजे वारंवार भगवंतांनी स्वतःच स्थान सांगताना नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम, मी नित्य यज्ञात आहे हे स्थान सांगितलंय. आणि स्वधर्म जो आहे तो प्रत्येक माणसाचा तिथं आहे हे सांगितलंय. आणि तिन्ही जसं वर्णांना सांगितलंय तसं तिन्ही आश्रमांनाही सांगितलंय. म्हणजे गृहस्थाश्रमाने करावं, वानप्रस्थाश्रमाने करावं, अगदी संन्याशांनी सुद्धा अग्निहोत्र फक्त शब्द बदलून त्यांना ते एक सायं प्रातर उपासना अशा अर्थाने घेतलंय. पण कुणालाही ते सोडता येणार नाही, इतकी त्याची अनिवार्यता आहे. ते वैयक्तिक केलंच पाहिजे. आता त्याच्याबद्दलच सर्व उहापोह अतिशय विस्तृत केलेला आहे. आणि भगवंतांनी सांगितलंय की स्वधर्म आचरण करतानाही फल आसक्ती सोडावे. कर्तव्य म्हणून करताना आपण असं प्रत्येक अगदी पोळी लाटताना बाई म्हणत नाही की अरे बरं झालं मी ही पोळी लाटते, घरच्या आपल्या जी काही मुलं बाळ नवरा कोणी असतील त्यात हे खाऊन खूप तृप्त होईल, याचं फळ छान मिळेल, हा ही पोळी खाऊन, हा एवढं भात केलेला खाऊन माझे घरचे तृप्त होतील, असं मिनिटाला म्हणत नाही. आपण आपली ड्युटी म्हणून जसं करत असतो स्वयंपाक पाणी की आपले करायचे, तसं तितकं सहजतेने आपल्याला कुठलंही कर्म अनासक्त होऊन करायचंय की आपल्याला आलेलं कर्म, वाट्याला आलेलं सधर्म म्हणून करा असं देव सांगतायत. कर्म विधीपूर्वक करावं, अनासक्तपणे करावं, माझी पूजा म्हणून करावं. प्रथम अवघड जाईल तरी हळूहळू तमोगुण आणि रजोगुण टाकून सत्वगुणाचे अवलंब केल्यास बुद्धी शुद्ध होऊन सर्व कर्मे ईश्वरार्पण करण्याची युक्ती जमेल. तो म्हणाला की कर्माचे 4 प्रकार भाग आहेत. आता मी आता जे सांगितलं की ते पहिल्यात नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त म्हणून करायचं कर्म. त्यात पहिली 2 आवश्यक नित्य कर्मात 2 प्रकारची असतात. एक शरीर शुद्धी, देवपूजा, स्वाध्याय, अतिथी स्वागत, जीविका चालवण्यासाठी आणि चित्तशुद्धीसाठी.
आणि ह्यात करायचं ध्यान, धारणा, तीर्थयात्रा आणि यजन याजन, परोपकार, प्राण्यांवर दया ही कर्म. आणि नैमित्तिक कर्मामध्ये कुटुंबात प्रचलित असलेले कुलाचार करणे, जन्म मृत्यू त्या संबंधी घडलेल्या घटनांनुसार काम करणं, 16 संस्कार, सामाजिक उत्सव, आपल्या जमीन जुमल्या संबंधीची कामं करणं, आपत्कालीन कामं करणं, वर्षातून ठराविक दिवशी करायचे सण ते साजरे करणं, हे सर्व नैमित्तिक मध्ये येतं. काम्य कर्मात ऐहिक व पारलौकिक सुखासाठी करायचे नवस, यज्ञ, उपासना. म्हणजे जसं दशरथाने पुत्रकामेष्ठी यज्ञ केला, हेतू हाच होता की मुलगा व्हावा, प्राप्ती व्हावी. मग तो काम्य कर्मात जातो. आणि मी हा आपला नित्ययज्ञ हा देवयज्ञ आहे, अग्निहोत्र हा देवयज्ञ आहे. पुन्हा पुन्हा सांगते अग्निहोत्राबद्दल, कारण आपण आता कित्येक 30-40 वर्ष झाली, 40 वर्ष तर उलटून गेली, आपण यज्ञ नित्य करतोय. एखाद्या गोष्टीचा खरोखर खूप फायदा असतो आणि त्यांनी शांती लागते, हे 100% सत्य. नित्य भगवंताचं दर्शन करायला कुठल्याही देवळात जावं लागत नाही. यज्ञ वै विष्णू म्हणलंय, त्या फक्त देवाचं दर्शन आपल्याला रोज घडायसाठी आपण करायचा, एवढा तर भाव आपण ठेवू शकतो. आणि रसरशीत पेटलेल्या अग्नीत आहुती दिल्यावर शांतपणे आहुती ज्वलन होत असताना ते आपण जे काही भगवंताचं शांतपणे दर्शन घेतो त्यांनी शांतीच मिळते आणि खूप आनंद मिळतो. आणि नित्य कर्म हे काय म्हणतात, म्हणून ते नित्य कर्म करावं. पण इथं हे सांगितलं आता त्यांनी, हे काम्य कर्म येतं की ह्या कर्मात सुखप्राप्तीची इच्छा तीव्र होऊन मनुष्य निषिद्ध कर्म करू लागतो. त्यात पंचमहापाप येतात, इतरही अल्प स्वल्प पाप येतात. म्हणजे लोक पाप करतात, हे भगवान स्वतः उद्धवाला सांगतायत की परनिंदा, हिंसा, अभक्षभक्षण, अपेयपान, अनाचार, कठोरपणा, चोरी, असत्य भाषण इत्यादी अनेक दूषित कर्म मनुष्य करतो. त्यासाठी शास्त्रात प्रायश्चित्त म्हणून करावयाची कर्म सांगितलेली आहेत. त्या सर्व कर्मात म्हणजे प्रायश्चित्त करताना काय करायला पाहिजे, तर सर्व कर्मात उपवास, देवदर्शन, तीर्थयात्रा, शरीराला क्लेश देणे, क्षमा मागणे, मृत्यूदंडापर्यंत शिक्षा भोगणे, असे अनेक कर्म येतात. पण माझ्या नामाचे निरंतर स्मरण करून आपण करते नाही, सर्व काही हरीच करतो, हा एक भाव ठेवला तर हे सगळं काहीही करावं लागत नाही. फक्त निषिद्ध कर्म करताना सुद्धा म्हटलंय की तुम्ही हरी 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 म्हणा, की तुमचं त्या निषिद्ध कर्माचा दोष जातो. म्हणजे किती भगवान दयाळू आहेत की आपल्या सोपं अजून किती कर्म सांगायचं. आणि कर्माचा सिद्धांत खूप सूक्ष्म आहे, खूप सूक्ष्म आहे. म्हणून तर अहोरात्र जागरूक राहायला पाहिजे आणि आपण प्रत्येक कर्म जपून करायला पाहिजे, किंवा जी केली ते ईश्वरार्पण करायला पाहिजे. आणि निषिद्ध कर्म क्वचित करावं लागलं, समजा असत्य बोलावं लागलं, तर शिव शिव काय जे आपण म्हणू ते राम राम, विठ्ठल विठ्ठल, आपल्या मुखात जे त्यावेळी येईल ते नाम करावं, घ्यावं आणि आपण त्याचा परिहार करावा. हे सांगितलंय. उद्धवा, विषयासक्त मीच अशा भक्तांचं रक्षण करतो. या भावनेने जे हरिनामाचा गजर करतात, म्हणजे आपल्याकडनं जर काही चुकलं तर आपण करते नाही, श्रीहरीच करतो असं म्हणून पूर्ण कर्माचा आपला संबंध सोडला, त्यांनी करून घेतलं म्हणून माझं निमित्त झालंय, मी निमित्त करून करतोय, हे जर भगवंताच्या वर सोडलं तर तो म्हणतोय की या भावनेने हरिनामाचा गजर करणं, पुन्हा ती पाप न करणं, हे सर्वात मोठं प्रायश्चित्त आहे आणि मीच अशा भक्तांचं रक्षण करतो. उद्धवा, विषयासक्त लोक आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती, सत्ता, स्त्री प्राप्ती, पुत्र प्राप्ती अशा अनेक संकल्पांनी कर्म करत असतात. पण ही सर्व कर्म स्वधर्म कर्म नाहीत. म्हणजे हे लक्षात घ्यायचं, कारण हे आपल्याला काहीतरी हवंय ह्या पोटी केलेली कर्म आहेत. जो खरा वैष्णव आहे
तो धर्मबुद्धी सोडून कोणतीही सकाम कर्म करत नाही. उद्धवा, कामना असते म्हणून भेदबुद्धी उत्पन्न होते. मी म्हणजे देह, देहाचे विषय हेच इष्ट या अहंकाराने मनुष्य विषयामागे धावतो आणि विषय हेच इष्ट, देहाचे विषय हेच इष्ट अशा अहंकाराने मनुष्य विषयामागे धावत राहतो. मग त्याचे सत्व आदी सद्बुद्धी, त्याच्या माझ्या ठाईची एकाग्र बुद्धी हा सगळ्याचा नाश होतो. कारण त्याला एकच दिसत असतं, आपलं जे काही टार्गेट आहे त्याच्या मागे धावत सुटायचं हेच फक्त पाहिलं जातं. मन देही नाम सुखम किंचित विद्यते विदुषामपि तथाच दुःखम मूढानाम वृथाहम करणम परम. म्हणजे असं पाहिलं जातं की मोठमोठ्या कर्मकुशल विद्वानांना पण काही सुख मिळत नाही, तर मूर्खांचा कधी दुःखाशी भेट होत नाही. म्हणून जे लोक आपल्या बुद्धी व कर्माने सुख मिळवल्याची घमेंड करतात त्यांचा अभिमान व्यर्थ आहे. म्हणजे भगवान तेही स्पष्ट करतात की काही लोक म्हणतात की मला मिळालंय सुख, मी सुखी आहे, पण त्यांना हे खरं सुख न जाणता मी देह आहे या भावनेने घेतलेलं ते असतं, त्याच्यात अर्थ नाही, ते नाही म्हणजे तो खरा सुखी नाही. एकाग्र भक्ती यांचा नाश होतो आणि मनुष्य अधोगतीला जातो ज्यावेळेस असं करतो त्यावेळेस. हे उद्धवा, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सद्गुरू वाचून केव्हाही ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. हे तर पक्क म्हणजे लक्षात ठेवायसारखी गोष्ट आहे की गुरु शिवाय काहीही मिळत नाही आणि गुरु हा केलाच पाहिजे. सद्गुरू हा प्रत्यक्ष ब्रह्मरूप असतो. त्याचं स्पष्ट लक्षण म्हणजे त्याच्या ठिकाणी असलेली परमशांती, समाधान, तेज. त्याची भेट होण्यासाठी फार मोठं भाग्य लागतं. ज्याचा विवेक जागरूक झाला आहे, विषम विराग उत्पन्न होऊन मोक्षाची ओढ लागली आहे, त्याला सद्गुरू भेटतोच. हे 100% खरं. परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे असे कित्येक भक्तांचं वर्णन आहे. आणि काही भक्त असे की ते आपलं काम एक म्हणजे आलेली ड्युटी अशा ह्याच्यात करत होते आणि त्यांना म्हणजे श्रींची भेट झाली. जसं की पोद्दार साहेब, ते देवधर्माशी जोडलेले नव्हते आणि म्हणजे अर्थार्थी जप, नाम, स्मरण, ईश्वर, कुठलं देव देवता, महाराज ह्यापासून कोसो दूर होते. आणि कर्मधर्म संयोगाने बाबू मामा पारख्यांची त्यांची गाठ होती. त्यांनी अक्कलकोटला पाठवतात म्हणून अक्कलकोटला येतात आणि महाराजांच्या पहिल्या भेटीतच ते इतके आकृष्ट होतात आणि त्यांचे कडक नियम प्रचंड. महाराज श्री हे हठयोगी होते आणि त्यांच्याबद्दल किती सांगावं तेवढं थोडं आहे. आणि अतिशय तेजस्वी कांती होती, परमशांती चेहऱ्यावर असायची. आणि आपण काही बोलायला त्यांच्याशी गेलो की ते इतक्या हळूवार बोलायचे आणि मृदू, म्हणजे असे लोण्यातनं आलेले शब्द असतात ना, लोण्याचा स्पर्श कसा असतो, इतके मृदू शब्द, म्हणजे खरोखर अशक्य वाटेल अशी गोष्ट होती. पण हे प्रत्यक्ष डोळ्याने मी पाहिलं. अनेक असेच अनंतराव आठवल्यांचं पण असंच आहे. पण आपण मी सामान्य माणसाच्या अवस्थेत बघितलेलं आहे. एक कुटुंबवत्सल असं. ह्यांच्या बाबतीत कसं आहे, हे पूर्ण वेळ 24 तास फक्त म्हणजे त्या धारणेत असायचे ईश्वरीय शक्तीच्या. आणि त्यांच्या म्हणजे दरारा म्हणा किंवा त्यांचं एक तेज असं होतं की इतर कोणचे सामान्य अन्य फालतू विषयी लोक त्यांच्यापाशी बोलायला जायचे नाहीत. क्वचित एखाद्याने काही बोललं तर ते त्याच्या ह्याच्यानुसार जाणून उत्तर योग्य ते द्यायचे. पण धाडसच माणसांचं समोर जाऊन असं व्हायचं नाही की आपण काहीतरी बोलू, त्यांच्याशी कुठल्याही विषयावर बोलू. म्हणजे इतकी प्रचंड त्यांचं ते तेज होतं. शांती तर अफाट होती, परमशांती. चेहऱ्यावर खूप समाधान होतं की काहीही मिळवायचं नाही, काहीही नाही. त्यांची साधना वगैरे जे काही नरदेहातनं नारायण अवतारात पोचायपर्यंत जी आवश्यक होती त्यांना या अवतारात, ते त्यांची पूर्ण झाल्यावरच
आपल्या भेटी झालेल्या आहेत अनेकांच्या. म्हणजे खूपच म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की सद्गुरूंची देणगी म्हणून लिहिलेलं पुस्तक आहे, जे बेळगावच्या भक्तांनी लिहिलेलं आहे, नरगुणकरांनी. इतके त्यांनी गुरूंसाठी किती हिंडले, अनेको ठिकाणी गेले. मग त्यांना एक दोन ठिकाणी सांगितलं की तुमचे गुरु फक्त अक्कलकोटमध्ये आहेत, तिथं जा. एकाने सांगितलं तुमचे गुरु म्हणजे साक्षात ईश्वर आहे, दुसरं तिसरं काही नाही. आणि जेव्हा ह्यांची गाठ पडते तेव्हा अंतरीच्या खुणा दोघांच्या पडतात आणि ते भक्त त्यांच्याकडे ओढले जातात. आणि हे जे भगवंतांनी सांगितलंय की सद्गुरु हा ब्रह्मज्ञानी हवा, सद्गुरु हा साक्षात ब्रह्म आहे, हे सगळे सत्य अनुभव नरगुणकरांना आले, त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि ध्यानाद्वारे म्हणजे बाकीच्या सर्वांना यज्ञ तर अग्निहोत्र करतच होते, ती नित्य उपासना वगैरे काही नाहीये, ते आपलं कर्म आहे, केलंच पाहिजे अशी गोष्ट आहे. म्हणजे त्याला उपासना वगैरे मोठे शब्द लावायची गरज नाही. आपण जाता जाता म्हणजे सहज घरात एक जण पूजा कोणतरी करतो, पण घरातले प्रत्येक जण देवाला नमस्कार करतो ना, देव एकदा तरी जाताना सहज म्हणून करतो, दिवसातनं एकदा करतो, 2 वेळा जमलं तर सकाळ संध्याकाळ करतो. पण ही जशी सहज कृती आहे, इतकं सहज अग्निहोत्र कर्म प्रत्येकाने केलं पाहिजे, ते करायलाच पाहिजे. तो विषय नाही, ते नरगुंदकर करायचेच. पण त्यांना जे साध्य करायचं होतं, अहम ब्रह्मास्मी पर्यंत त्यांना न्यायचं होतं, त्याची अनुभूती द्यायची होती. त्याच्यात त्यांची पूर्वसाधना, पूर्वजन्माचं सुकृत एवढं होतं की ते त्या अवस्थेपर्यंत पोचलेले होते. त्यामुळे श्रींनी त्यांना ध्यानाला बसवलं. पण आपलं मन असं असतं की कंटाळा करतो, नाही बसायला मागत. हे त्यांनी कबूल केलं त्यांनी श्रींजवळ की नाही, म्हणजे मला बसायची इच्छा होत नाही, काय मला कळत नाही, उठून जावं वाटतं, थोडा वेळ बसलं की पायाला रग लागली वाटतं, किंवा कोणतरी बाहेर जाऊन यावं का असं मनात येतं. म्हणून त्यांच्या समोर बसून ते ध्यानाला, त्यांच्या चरणाकडे बघून ध्यान करायला बसायचे, मन एकाग्र करायचा प्रयत्न करायचे. मग एक दिवशी श्रींनी करामत केली. एक उंदीर चालला होता, तो उंदीर कोनाड्यात गेला, तर तो त्यांच्या समोर बसून 2 पायावर शांतपणे ध्यानाला बसला. आणि त्याला लोकांनी काडी टोचली, काहीही झालं तरी तो हलला नाही, अजिबात हलला नाही. आणि मग त्यांनी दाखवून दिलं की तो त्या योनीत असून तो ध्यान करायचंय म्हणल्यावर बसलाय, आणि तुम्ही तर किती उच्च योनीत आहात, मनुष्य योनी म्हणजे, आणि मग का बुद्धी होत नाहीये. आणि मग त्यांचं जे काही समजायचं ते समजले, आणि तिथून ते ध्यानाला बसले. आपली चूक त्यांच्या लक्षात आली. आणि म्हणजे अशा सद्गुरूंची भेट व्हायला भाग्य लागतं, हे निश्चित खरं आहे. ज्ञानेश्वर माऊलींची मी म्हणजे माळ घातल्यानंतर मला त्यांचं दर्शन झालं, परम सद्गुरूंचं. केवळ माऊलींच्या कृपेमुळेच झालं असं मी तरी मानते. ज्याचा विवेक जागृत झाला आहे आणि विषय विराग उत्पन्न होऊन मोक्षाची ओढ लागली आहे, त्याला सद्गुरू भेटतोच. डोळ्यांना पाहण्याची शक्ती आहे, पण सूर्याने त्यांना सहाय्य केलं नाही तर डोळे समोरची वस्तूही पाहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे आत्मस्वरूप आयतच असतं, पण सद्गुरूंची सेवा केल्याशिवाय त्याचा प्रत्यय येत नाही. अहंकाराने आपण कितीही साधनं केली तरी आत्मज्ञानाचा शतांश भाग सुद्धा आपल्याला मिळत नाही. परमश्रद्धेने अर्धा घटका जरी सद्गुरूंची भक्ती केली तरी आत्मज्ञान प्राप्त होतं. विशेष म्हणजे खऱ्या गुरुभक्तीला मोक्षाची इच्छाच राहत नाही, फक्त आपल्याकडनं गुरुची सेवा घडावी एवढंच आतपर्यंत रुजलेली भावना असते. गुरुचरणांची गोडी मोक्ष सुखाचा विसर पाडते. शिष्याचं संसार बंधन तुटतं. हा परिणाम केवळ अनुषंगिक आहे. म्हणून सद्गुरूला शरण जावं, श्रद्धेने त्याची सेवा करावी. मी आणि गुरु यात भेद करू नये. म्हणजे आपण गुरुरूपच आहोत, ह्याच्यात अहंकाराचा भाग नाही.
पण गुरु द्वैतात बघून गुरु माझ्यात आहेत हाच भाव ठेवावा, तरच आपली प्रगती होत असते. खऱ्या शिष्याला म्हणजे चांगल्या शिष्याची काही लक्षणं सांगितलेली आहेत. त्यात खऱ्या शिष्याला मान सन्मानाची अपेक्षा नसते. शिष्य कधीही कोणाचा मत्सर करत नाही, ज्ञानाचा अभिमान बाळगत नाही. गुरु आज्ञेचे पालन करण्यात आळस, विलंब, दुर्लक्ष न करणं ह्या म्हणजे दक्षता बाळगतो. ह्या बाबतीत देहाची ममता सोडणं, सद्गुरूला सर्वस्वी म्हणजे सर्वस्व जे काही आहे जगामध्ये ते सर्वस्व सद्गुरूच आहेत असं मानणं, सगळी नाती त्याच्याशी जोडणं, चित्ताची निश्चलता, परमार्थाविषयी आत्यंतिक आवड, आत्मज्ञानाविषयी तळमळ आणि असूया नसणे हे शिष्याची 8 लक्षणं सांगितलेली आहेत. हे उद्धवा, ही 8 अमूल्य मण्यांची माळ आहे. ज्याच्या हृदय कमलावर रुळत असते तो एका दीपाने दुसरा दीप लावावा, त्याप्रमाणे स्वतः सद्गुरु रूपाला प्राप्त होतो. म्हणजे सद्गुरु एक माऊलीने शेवट जे म्हणले, ह्या देहीचे त्या देही घातले, हे जे आहे एकत्व पावणं ते तिथं झालेलं आहे. उद्धवाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. प्रिय सखा, आपण ज्याला सर्वस्व मानतो असा पूर्णावतार, जो गुरूंचाही गुरु आहे असा देवकी नंदन आपल्याला किती कळवळ्याने उपदेश देत आहे, असे विचार त्याच्या मनात आले. तो श्रीकृष्णाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणतात, ही अगदी शेवटची घटका आहे. म्हणजे आता देव निजधामाला जाणार आहे, म्हणजे उद्धवावर काय प्रसंग आलाय. शेवटी देव सांगतायत, उद्धवा तुला किती सांगावं, किती नाही असं, किती सांगावं आणि किती नाही असं मला झालंय. मी काय सांगतो ते खूप लक्षपूर्वक ऐक. साधकांनी निष्फळ बडबड सोडावी, सत्य, पवित्र आणि सुखकर भाषण करावं. अति बोलणं, कठोर शब्दांनी दुसऱ्यास दुखवणं, वादविवाद, वितंडवाद, कपट, थट्टा करणं, दुसऱ्याला उद्वेग, संताप येईल असं भाषण करणं, ह्या गोष्टी टाळाव्या. त्याने शक्य तितका वेळ एकांतवासात घालवावा, मौन पाळावं. काही बोलायचं आणि विचारायचं झाल्यास नम्रपणे व मृदूपणे बोलावं. उर्मटपणा, उद्धटपणा समूळ सोडावा. हे उद्धवा, आतापर्यंत मी तुला जी लक्षणं सांगितली ती सर्व साधना मार्गातील शिदोरी आहे, हे लक्षात घे. जो मनुष्य या लक्षणांनी युक्त होतो तो सायुज्य मुक्ती मिळवतो. उद्धव म्हणतोय, आता स्वतःची स्त्री पुत्राविषयी ममता शून्य कसं व्हावं देवा. हे एवढं सांगून झालं तरी पुन्हा हा अगदी मूलभूत प्रश्न आहे. कृष्ण म्हणतात, खरं सुख आपल्या ठाईच स्वतःसिद्ध असतं. दुसऱ्या माणसापासून आपल्याला सुख मिळेल या आशेने मनुष्य त्या माणसात आसक्त होतो. अद्वैतातच परम सुख आहे. बाहेरून मिळणारं सुख परिणामी दुःखप्रद असतं. मग त्यात स्त्री, पुत्र, आप्त, धन, घर, जमीन, सत्ता सगळं येतं. पण स्वतःचा देह सुद्धा आपल्याला संपूर्ण सुख देऊ शकत नाही. म्हणजे केवळ आत्म्याच्या ठिकाणी मात्र सर्व सुख आहे. म्हणजे जो दुसरा आहे तो आपला देह सुद्धा दुसरा आहे. आपणच फक्त अंतरात्मा जो आपला आहे तोच एकमात्र सत्य आहे. बाकी सगळं हे द्वैतात जे दिसतंय ते सगळं परक आहे असं देव स्वच्छ सांगतायत. उद्धवाने विचारले, हा आत्मा कसा रे? पण तू म्हणतो हे सगळं आपलं फक्त आत्मा करा, पण तो आत्मा कसा? म्हणजे कसा आहे, कसा, कोण आहे? देव सांगतायत की आत्मा स्थूल, सूक्ष्म अशा सर्व म्हणजे देहांपेक्षा सर्वथा भिन्न आहे. पण हे कळत नाही मनुष्याला. माझा हात, माझा डोळा, माझं हे असं म्हणजे आपण तेवढंच धरून बसतो.
आत्म्याच्या ठिकाणी सर्व सुख आहे हे कडक आपण पाहत नाही. आपण आपल्या म्हणजे अवयवांना सुद्धा माझं 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 करत राहतो. माझी बुद्धी, माझी पत्नी, माझा देश अशा प्रकारे बोलताना या सर्वांपेक्षा आपण वेगळे नाही का? ज्या अर्थी आपण माझं म्हणतो त्यावेळी हे गृहीतच धरायला हवं. आत्मा दोन प्रकारे विलक्षण आहेत. एक साक्षी आणि एक स्वयंप्रकाशित ज्ञानस्वरूप. चैतन्य हे त्याचं स्वरूप आहे. तो आकाशापेक्षा सूक्ष्म आहे. तो लाकडात अग्नी असतो पण तो म्हणजे लाकूड नव्हे. लाकूड घासताच त्याच्यातून तो प्रकट होतो. त्या लाकडाला जाळून टाकतो. म्हणून आत्मा स्वयंप्रकाश असतो, तो म्हणजे देह नव्हे. जर आत्मज्ञान झालं तर देहभाव आणि देहाची आसक्ती नष्ट होते. जळणाऱ्या वस्तूपेक्षा जाळणारी वस्तू वेगळी असते. काष्ठाच्या योगाने अग्नीला उत्पत्ती, नाम, रूप, नाश या उपाधी आहेत असं वाटतं. आत्मा सुद्धा स्वतः निर्विकार असून देहाच्या संगाने आकार, विकार, वाढ, ऱ्हास, नाश इत्यादी देहाचे गुण त्याला आहेत असं वाटतं. म्हणजे आपली उत्पत्ती होते, नंतर वाढ होते, नंतर आपण स्थिर म्हणजे ऱ्हासाकडे वळतो, विकार होतात ज्यावेळेस वृद्धीत असतात त्यावेळेस, आणि नंतर नाशाकडे जातो. ही ज्या देहाच्या सर्व अवस्था आहेत ह्या म्हणजे आपण आत्म्याला लावतो, हा सगळ्यात आपला दोष आहे. हा अज्ञानाने होणारा खोटा आरोप आहे. शब्द चातुर्याने आत्मा हे काय तत्व आहे हे कळणार नाही. आत्मबोध म्हणजे आत्म्यावरील उपाधींचे व्यर्थत्व आहे लक्षात घेऊन आत्मा स्वतःला जाणू लागतो. म्हणून त्याला स्वसंवेद्य असं म्हटले आहे. उद्धवा, माया व सर्व गुण ज्याच्या स्वाधीन आहेत त्याला शास्त्राने ईश्वर म्हटले आहे. माया पण स्वाधीन आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. भगवान स्वतः सांगतायत म्हणजे माया त्यांच्या स्वाधीन आहे. मायेमध्ये या ईश्वराचं जे प्रतिबिंब पडतं त्याला जीव म्हणतात. पाण्यातील प्रतिबिंब जसं विकारी झालंसं वाटतं त्याप्रमाणे मूळ चैतन्य जीवरूपाने विकारी झालं असं अनुभवास येऊन सर्व विकार मूळ ईश्वरालाच असतात, चैतन्यालाच असतात असं लोक चुकीने समजतात. भव म्हणजे झालेला, जे झालं असं वाटणं त्याला नाश ठरलेलाच आहे. मग आत्मा कोणत्या प्रक्रियेने या संसारात अडकतो ते ऐक. अहम हा या पहिल्या अध्यायामुळे मायावशात सूक्ष्म देह अनेक सूक्ष्म लिंग देह अनेक अनर्थ उत्पन्न करतो. वासनाशक्तीमुळे लिंगदेह विषयांचे भोग घेण्यास प्रवृत्त होतो. लिंग शरीर स्थूल भोग घेऊ शकत नाही. म्हणून सूक्ष्म भूत समूह स्थूल भूताकार होतो. स्थूल महाभूतांकडून पंचभौतिक देह होऊन त्या दोन देहात वागत असताना देहात्मबुद्धी दृढ होते आणि त्यामुळे अहम ममता वाढते आणि मी कोण याचा तत्वतः विसर पडतो. त्याला आत्मसुखाची गोडी कळत नाही आणि तो विषयात गुरफटतो आणि सुखाच्या इच्छेने पापपुण्याच्या राशी उभ्या करतो. आणि हे सांगितलंय महत्वाचं की लिंग देह स्वतः काहीही करू शकत नाही, म्हणजे स्थूल उपभोग घेऊ शकत नाही, काहीही करू शकत नाही म्हणजे ह्या संबंधातलं. आणि म्हणून सूक्ष्म भूत समूह स्थूल भूताकार आपले पंचमहाभूतांच्या साह्यानं देह जो झालाय त्याच्याद्वारे लिंग देह भोग भोगतो आणि मग आपण ह्या जन्ममृत्यूच्या चक्रात सापडतो. एखाद्या राजाला तो भिकारी असल्याचे स्वप्न पडते आणि तेच खरं मानून तो भीक मागत सुटतो. तशीच संसारी जीवाची अवस्था असते. मायारूपी निद्रेमुळे तो आपल्या आत्मस्वरूपाला विसरतो आणि देहच मी या दृढ भावनेने वागायला लागतो. मी आणि माझे असं बरळतो. आत्मबोधाने थोपटून त्याला जाग केलं
की त्याची अविद्यारूप विद्या पळून जाते आणि अर्थात अज्ञानामुळे प्रपंच प्रबळ होतो आणि आत्मविद्याच त्या आरोपित संसाराची निवृत्ती करते. हे लक्षात घे. उद्धवा, ज्याला ब्रह्मविद्या संपादन करायची आहे त्याने सत्य काय, असत्य काय, नित्य काय, अनित्य काय, कल्पित काय आणि अकल्पित काय, कल्पने पलीकडचं सत्य काय, मुख्य काय, गौण काय, याचा सतत विचार केला पाहिजे आणि विवेकानीच वागलं पाहिजे. किती देव सूक्ष्म बदल सांगतायत आणि आपल्याला किती उद्धवाला म्हणजे आपल्यालाच जागरूक राहायला सांगतायत की कुठंही फसू नका. आम्हाला कळलं नाही आपण म्हणू शकू म्हणून देव एवढ्या बारीक म्हणजे स्क्रुटिनी करून सांगतायत की कुठंही फसता कामा नये जीवानी, म्हणून देव व्यवस्थित सांगतायत. गीतेत तर सांगून झालेच अर्जुनाचं निमित्त करून, पण पुन्हा उद्धवाला ही जी गीता सांगितलीच या पुन्हा आपल्यासाठीच सांगितलेली आहे. आता शांत चित्ते बसून खरोखरच्या जीवाच्या म्हणजे त्याच्या उन्नतीच्या तळमळीने सांगितलेली आहे. त्यानेच निर्विकल्प ब्रह्म म्हणजेच स्वतःच्या शरीरातच असणारे पण देहाच्या विकारांनी विकृत न होणारे परमतत्व प्राप्त होईल. ज्याचं गुरुने दिलेल्या महावाक्यावरील चिंतन मनन सतत होईल तो हळूहळू विचाररूपी मंथनाने ज्ञानाचा अग्नी प्रकट करतो. मग पाहणारा मी वेगळा, दिसणारं जग वेगळं, हा द्वैतभाव विलयाला जातो. त्यात तमोगुण, रजोगुण, सत्वगुण विलीन होतात. केवळ ऐक्य आणि सर्वव्यापी शुद्ध सत्व म्हणजे असणे पण उरतं. उद्धवा, ज्याप्रमाणे काष्ठात उत्पन्न होणारा अग्नी काष्ठ जाळून टाकतो व स्वतःही विझून जातो, त्याप्रमाणे पुढे विद्येचेही कार्य उरत नाही. कारण जाणतेपणाच लोटतो आणि कोणत्याही प्रकारचं द्वंद्व उरतच नाही. कारण एकरूपत्व इतकं अभिन्नत्व होतं की विचारता सोय नाही. फार सुरेख अवस्था असणार. आपण नुसत्या कल्पना करायच्या आणि गोष्टी वाचायच्या. शुक म्हणतात, अशा प्रकारे अध्यात्म ज्ञान सांगताना कृष्णाने प्रवृत्ती व कर्मवाद, यज्ञसंस्था, सुखाचा हव्यास, विधीपूर्वक केले जाणारे कर्म, विधीला सोडून मन मानी करणारे कर्म, स्वहिताचा मार्ग अधोगती, मनुष्याप्रमाणेच लोकपाल व स्वर्ग यातील अधिष्ठाते देव यांची कालबद्धता इत्यादी तपशीलवार ज्ञान उद्धवाला दिलं, सांगितलं. आणि शेवटी ते म्हणाले की जीव उपाधीशी जसा तादात्म्य पावतो तसं त्याला अनेकत्व प्रतीत होऊ लागतं आणि उपाध्याच सोडणं हे फार गरजेचं आहे. गोंदवलेकर महाराजांची प्रसिद्ध गोष्ट आहे. महाराजांकडं म्हणजे न्यायमूर्ती रानडे जायचे स्वतः आणि आले की या 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 आलात का लोकांची भांडणं लावून त्या लोकांमध्ये वगैरे असं म्हणायचे आणि खूप उपाध्या लावायचे. या न्यायमूर्ती, या न्यायदाते. बरेच त्यांना आवडायचं नाही. न्यायमूर्ती सच्चे भक्त असतात. मग ते म्हणतात महाराज नको ना, मी इथं भक्त म्हणून येतोय, मी पाया पडतो, विनंती करतो म्हणतात की मला तुम्ही भक्त म्हणू नका. महाराज म्हणतात की आहात ना तुम्ही ज्ञानी, तुम्ही आहात ना न्यायदानाचं काम करणारे, तुम्ही आहात ना म्हणजे त्या पदावर आहात ना, ती उपाधी तुम्हाला आहे. मग तुम्ही नाही जज असं कसं म्हणायचं, तुम्ही करता तर ते म्हणायचं काय बिघडलं. न्यायमूर्ती असं म्हणून हसतात. तर मग ते म्हणतात मग एक काम करा, 10 वेळा असा विषय झाल्यावर ते म्हणतात मला या उपाधीला त्यागायचंय. मग महाराज म्हणतात एवढं सोपं वाटतं का. तर म्हणले नाही, मी प्रयत्न तर करीन. मग ठरतं दोघांचं. महाराज सांगतात की तुला प्रयत्न करायचा आहे ना, तर इथं कुठेतरी करू नकोस, अशा ठिकाणी जाऊन उपाधी त्यागून बघ तू, आता तुझं पुढचं काम तुझं, म्हणजे तुला भरपूर बुद्धी आहे, मी कशाला सांगू, असं महाराज म्हणतात. आणि मग हे खूप विचार करतात की काय केलं म्हणजे जाईल तिथं सकाळी उजाडल्यापासून बाहेर पडलं की न्यायमूर्ती म्हणून लोक नमस्कार करायचे. नमस्कार न्यायमूर्ती, नमस्कार. म्हणजे
कोर्ट, प्रत्यक्ष कोर्ट रस्त्यावरनं चाललंय असं त्यांच्याबद्दल लोकांचा भाव असतो. हे पटत नाही. सॉरी, मी गुरुदेव रानडे सांगितलं का चुकून माझ्या लक्षात नाही. हे न्यायमूर्ती रानडे. आणि मग एकदा त्यांच्या खूप विचार केल्यावर मनात येतं की अरे, आपल्याला जिथं लोक ओळखत नाहीत तिथं जायला पाहिजे आणि मग ही उपाधी लागणार नाही. आणि मग ते ठरवतात की मथुरेला आणि ह्याला जायचं. आणि तिथं जातात, एक खोली घेतात आणि चक्क आपलं मोठेपण विसरायसाठी, म्हणजे मोठी माणसं खरंच किती मोठी असतात. ते इतके घाणेरडे कपडे घेऊन गेलेले असतात आणि एक फाटकं असं घोंगडही सोबत नेलेलं असतं. आणि बाहेर पडताना पहाटेच्या अंधारात ते सगळं आपली वस्त्र चांगला थाटमाटाचं रूम मध्ये ठेवायचे आणि घाणेरडे कपडे 2 घालायचे, वरनं ते घोंगडं घ्यायचं आणि अंधारात बाहेर पडून जिथं भिकारी बसतात तिथं बसायचे. आणि असे आणि पूर्ण आणि महाराजांचं चिंतन, अखंड चिंतन आणि नामस्मरण हे मात्र चालू असतं. आणि खूप दिवस जातात त्याच्यात, 15-20 दिवस होऊन जातात, 3 आठवडे गेले असं सांगितलं. आणि मग एक दिवशी पुण्याचं एक जोडपं जातं आणि त्यांनी ते बघितल्यावर एकदम अवाक होतात. ते म्हणतात, अरे न्यायमूर्ती तुम्ही इथं कसे, असे म्हणून एकदम त्यांना ओळखतात. आणि ते तिथनं फास्ट उठतात आणि सुसाट पळत सुटतात. इतक्या वेगाने रूम मध्ये येतात, म्हणजे ती माणसं पोचू शकणार नाही तसं. आणि मग म्हणतात की किती प्रयत्न केला तरी उपाधी आपल्याला लागते, पण आपण प्रयत्न करणं सोपं आहे, खूप अवघड आहे पण सोपं आहे, म्हणजे अशक्य नाहीये हे त्यांना मनाने पटतं. आणि मग ज्यावेळेस ते येतात त्यावेळेस मग महाराज म्हणतात, या रानडे या, काय म्हणताय कृष्ण महाराज, काय म्हणले तुम्हाला, माझा कृष्ण काय म्हणतोय, मथुरेत रमलात का, असं विचारल्यावर मग त्यांना आनंद होतो की मग ते खरोखर महाराजांचे पाय पकडतात आणि म्हणतात की उपाधी सोडणं एवढं शक्य नाहीये. किती आटापिटा करून बसलो तरी माझ्या मनात यायचं की आपण ह्या भिकाऱ्यांच्या लाईनला बसलोय, आपण ह्या लेवलचे आहोत का. पण मी खरोखर उपाधी सोडायची असेल तर हे करायला पाहिजे. मग त्यांच्या त्या कर्माचं हे जे प्रयत्न केले ते खूप अवघड आहे. म्हणतात ते सांगतात महाराज, वकील साहेब, ही साधी गोष्ट नाहीये, खूप अवघड काम केले. फक्त उपाधी त्यागायसाठी तुम्ही जी परीक्षा दिली आहे ती म्हणजे एकदम PhD ची दिली आहे. म्हणून महाराज त्यांचे कौतुक करतात. म्हणजे इथं हे आता आला विषय सहज जाता जाता, उपाधी त्यागणं किती गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी सांगितलं की स्वहिताचा मार्ग अधोगती मनुष्याला म्हणजे मनुष्याप्रमाणेच लोकपाल, स्वर्ग, सगळ्यांना, देवतांना सुद्धा हे चुकलेलं नाही हे सांगितलंय. जीव आणि उपाधीशी जसं जसा तादात्म्य पावतो जीव, तसं तसं त्याला अनेकत्व प्रतीत होऊ लागतं आणि अनेकत्व आलं की पारतंत्र्य येतं. आणि म्हणूनच ईश्वराचं भय वाटतं. तो ईश्वर म्हणजे काळ, यम, दंडसत्ता देणारा नियामक, संसारातील अनेकत्वाचं भान नष्ट होतं तेव्हा काळाचं भय राहत नाही वगैरे असं देव त्याला सांगतायत. उद्धवा, त्या सुखाला देश काल यांची मर्यादा नसते. ते अद्वितीय आत्मसुख प्राप्त करायचं सोडून कर्मवादी मीमांसक लोक प्रवृत्ती मार्ग श्रेष्ठ आहे असं म्हणून सुखाच्या आशेने वारंवार जन्म मरणांच्या परंपरेत सापडतात. खर तर ते करायला नको आहे असं देव सांगतायत स्वतः देव, पण आपण माणूस नाही ना सोडत. यावत स्यात गुणैर्वैषम्यम तावन्नानात्ममात्मनः नानात्ममात्मनो यावत पारतंत्र्यम तदेवही. जोपर्यंत गुणांची विषमता आहे, अर्थात शरीराधिक मी आणि माझेपणा अभिमान आहे, तोपर्यंत आत्म्याची एकतंत्र अनुभूती होत नाही. तो अनेकच वाटतो. म्हणजे नुसतं मी उपाधी सोड किंवा अनेकत्व सोड म्हटलं तरी किती अवघड आहे हे पुन्हा देव व्यवस्थित सांगतायत. जोपर्यंत आत्म्याची अनेकता आहे तोपर्यंत काळ, कर्म कोणाच्या तरी अधीन राहावे लागते.
जसे जोपर्यंत पारतंत्र्य आहे तोपर्यंत ईश्वराचे भय राहतेच. जो मीपणाच्या भावाने ग्रस्त राहून आत्म्याची अनेकदा म्हणजे परतंत्रता आदी मानतात व वैराग्य ग्रहण न करून बहिर्मुख करणारी कर्मे करत राहतात, त्यांना शोक, मोह, लोभ आणि दुःख हे सगळं क्रमाने प्राप्त होत राहतं. प्रिय उद्धवा, कालात्मना गमो लोक स्वभावो धर्म एवच इति माम बहुधा प्राहुर गुण व्यतिकरेचती. प्रिय उद्धवा, जेव्हा मायेचा गुणांमध्ये क्षोभ होतो तेव्हा मला आत्म्यालाच काल, जीव, वेद, लोक, स्वभाव, धर्म आदी अनेक नावांनी निरूपण करावं लागतात. म्हणजे खरं तर सर्व मायामय आहे आणि सत्य फक्त मी आहे हे देव सांगतायत. उद्धव म्हणतो आता, गुणेषु वर्तमानोपि देहजेष्व नपावृतः गुणेर्न बध्यते देही बध्ययेत वाक्य वा कथम विभो. उद्धवजींनी विचारले की भगवान, हा जीव देहादी रूप गुणातच राहू लागलाय, मग देहाकडून होणारे कर्म अथवा सुख दुःखादी रूपी फळात का बांधला जात नाही? अथवा हा आत्मा गुणांनी निर्लिप्त आहे, देहादी संपर्काने सर्वथा रहित आहे, मग यास बंधनाची प्राप्ती कशी होते? मग तो ह्या देहात अडकतोच कसा? बद्ध किंवा मुक्त पुरुष कसे वर्तन करतो? त्यांच्यात म्हणजे काही वेगळं असतं का? कथम वर्तेत विहरेत कैरवा न्यायेत लक्षणही. मला त्यांचं लक्षण काय असतं? तो कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो? तो भोजन कसे करतो? मलमूत्रादी कसे त्यागतो? तो झोपतो कसा, बसतो कसा, चालतो कसा? म्हणजे आता उद्धवाला असा खरंच जे आत्मज्ञानी झालेला पुरुष आहे त्याच्याबद्दल इतकी उत्सुकता निर्माण झाली आणि तो इतके प्रश्न विचारतोय देवांना. हे अच्युता, एतत् अच्युतमे ब्रूहि प्रश्नम प्रश्नम विदावरः नित्यमुक्तो नित्यबद्ध एक एवेति मे भ्रमः. म्हणजे प्रश्नांचे मर्म जाणणाऱ्यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात. म्हणजे मला नीट प्रश्न विचारायला आला नसेल कदाचित, पण तुम्हाला मला काय म्हणायचंय, माझी काय इच्छा आहे समजून घ्यायची हे तुम्हाला देवा कळतंय असं स्वच्छ सांगतायत उद्धव. आणि म्हणून आपण माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या. एकच आत्मा अनादी गुणांच्या संपर्काने नित्यबद्धपणे वाटतो आणि असंगपणामुळे नित्य मुक्त पण आहे. पण हे कसं आहे? माझा म्हणजे प्रश्न आहे. म्हणजे तो प्रश्न तुम्हाला समजलाय कारण तुम्ही मर्मज्ञ आहात प्रश्न समजण्यातले, तर मला हे उत्तर कृपा करून तुम्ही द्या असं भगवंताला तो उद्धव म्हणतायत. आणि मग उद्धवाला भगवान सांगतात की उद्धवा, ज्या सुखाला देश काल यांची मर्यादा नसते ते अद्वितीय आत्मसुख प्राप्त करायचं सोडून कर्मवादी मीमांसक लोक प्रवृत्ती श्रेष्ठ आहे म्हणून सुखाच्या आशेने वारंवार जन्म मरणाच्या ह्याच्यात सापडतात. उद्धवा, सारं जग गजबजलेलं दिसतं पण सर्व मायिक काल्पनिक आहे. मनाच्या विकल्पामुळे संसारी जीव एकमेकाला म्हणजे एकाला अनेक मानतात. सर्व काही मीच आहे, फक्त मलाच भजायला हवं, मी त्यालाच जवळ घेतो. तो माझा आवडता भक्त असतो की जो अन्य कशावरही विश्वास ठेवत नाही, फक्त मला भजतो. मीच सर्वत्र आहे हाच भाव ठेवतो. भिन्नत्वाने तो कधीही त्याच्या मनात भिन्नत्व स्पर्शच करत नाही. अनन्य भक्ती म्हणजेच भक्त आणि मी, यात भेद नाही. न अन्य असं ते असतं. जग आणि मी न अन्य आहोत, कारण आम्ही अन्योन्य संबंध आहे जगताशी माझा, पण माझाच विस्तार जग आहे ना. पण हेच लोकांना समजत नाही आणि हेच संत जाणतात. किंबहुना जो आत्मज्ञानी असतो तर हेच जाणतो की त्याला सर्वत्र मी दिसतो, म्हणजे कुठंही मी नाही असं कळतच नाही. म्हणजे तो वेगळेपणाने कशालाही पाहत नाही. कृष्ण म्हणजे अशा भक्ताच्या आणि माझ्या बाह्यता जरी देहाचा वेगळेपणा वाटतो, पण आम्ही तत्वतः एकरूप असतो. तू सुद्धा अशाच रीतीने माझी भक्ती कर. आणि त्याला तो ओळखायला पाहिजे अशी गरज नसते.
कारण तो सतत आपल्या स्वतःतच लीन असतो. तो स्वतः तर आत बघतो म्हणजे बाहेर मलाच बघत असतो. बाहेर जो मी वाटतोय तो मी त्याच्या अंतरंगात असतो. इतकं म्हणजे आमच्यात एकत्व पावलेलं असतो. हाच माझा तुला आत्मबोध आहे असं समज. आता तू माझी अशी भक्ती कर, अनन्य भक्ती कर, असं स्पष्ट देव सांगतायत. कृष्णाने सांगितलेलं हे अद्वैत ज्ञान ऐकून उद्धवाच्या डोळ्याला पाणी आलं, आनंदाश्रू वाहू लागले, अष्टसात्विक भाव त्याचे उत्पन्न झाले. तो म्हणाला, कृष्णा, आत्मा एक आहे, तो करताही नाही भोगताही नाही असं सांगून आत्मज्ञानाने मुक्ती मिळते. तू मी सर्व जगत मुळात एक आहे असं तू मला अशा रीतीने उत्तम रीतीने समजावून सांगितलंस आणि मला माझ्या शंकेचं निरसन करत राहिलास. पण तरी सुद्धा मला एक शंका आहे. पुन्हा पुन्हा उद्धव, कारण पुन्हा देव कधी भेटणार ही कल्पना नसती, म्हणून उद्धव जेवढं आपल्याला विचारायचंय पुन्हा त्याच्या एवढं तोडीचं कोण भेटणार आहे, म्हणून उद्धव सगळं मनातल्या खोल खोल मनात दडलेल्या अचानक आलेल्या अशा कुठल्या का असे ना त्या शंका आलेले बोलून टाकतोय. मग कृष्ण मोठ्या उत्सुकतेने त्याच्याकडे पाहायला लागतात. तीच अनुज्ञा समजून उद्धव विचारतो, आत्मा देहामध्ये असताना बंधनात पडतो की त्याला बंधनच नसतं? जो गुणांनी युक्त असतानाच त्याला मुक्ती मिळते का तिन्ही गुणांचा लोप झाल्यावर मुक्ती मिळते? मला तर असं वाटतं की 3 गुण असताना जीवाची मुक्ती संभवतच नाही. देह व इंद्रिय हे गुणांचं कार्य आहे. तेव्हा गुणांचा लोप झाल्यावर जीवनमुक्त अवस्थेत देह राहतोच असं म्हणणं म्हणजे भूमी वाचून वृक्ष असं म्हणल्यासारखं नाही का? कारण नष्ट झाल्यावर कार्य शिल्लकच राहणार नाही ना. असं असताना गुणांबरोबर शरीर गेलं तर मुक्त झालेला मनुष्य असेल कसा? आणखी महत्वाची बाब कृष्णा, गुणांना स्पर्शही न करणं हा आत्म्याचा स्वभाव म्हणतोयस. मग गुण हे अज्ञान रूप रात्र असून आत्मा सूर्यप्रकाशा इतका म्हणजे लखलखीत सूर्य आहे. मग ते जर गुण त्याच्या पुढे येऊच शकत नाही तर त्याच्या क्षोभाने होणारे सुखदुःख संभवत नाही. आत्मा जर बद्धच नाही, होतच नाही बद्ध म्हणतोयस, तर मग त्याच्या मुक्तीची वार्ता का करायची? किती नेमके आणि छान प्रश्न उद्धवाने विचारलेत. यावर गुण विद्यमान असताना त्यावर अहंकार ठेवल्याने आत्मा बद्ध होतो आणि अहंकार निवृत्तीने तो मुक्त होतो. असं तुझं मत असेल तर मग बद्ध कोण आणि मुक्त कोण, ते कोणत्या लक्षणावर न ओळखावं? विदेहावस्था प्राप्त झालेले लोक देहात कसे राहू शकतात? म्हणजे आता देह आणि भगवंतानी अद्वैत काय हे सुद्धा सांगून झालं, पण तरी सुद्धा उद्धवाला फिरून हेच प्रश्न पडतायत की देवा हे गुणातीत अवस्था कशी? विदेह अवस्था प्राप्त झालेले लोक देहात का राहतात? मग म्हणजे कसे राहू शकतात? आणि त्यांच्या त्यागाची खूण कोणची? मुक्त असूनही देहातीत भोग कसे भोगतात? त्यांच्या निद्रेचं स्वरूप काय? त्यांचं आसन कोणचं? बैठक कोणची? आत्मा जर नित्य मुक्त असेल तर गुणांनी बद्ध होतो असं म्हणणं चुकीचं वाटतं. आणि आत्म्याची मुक्तता आणि बद्धता ह्या दोन्ही अवस्था एकाच ठिकाणी कशा शक्य आहेत? तेव्हा मला तू हे पुन्हा नीट समजावून सांग. म्हणजे देवाने एवढं आत्मज्ञानाचं विस्तृत करून सांगितलं, त्या वेळेस त्याला कळलं, पण पुन्हा त्याची ही अवस्था आहे की मला विदेह स्थिती, म्हणजे आपण म्हणतो ना जनकाच्या बाबतीत गोष्ट ऐकतो की राजा जनकाची, की जनक एकीकडं दासी त्याच्या चंदन वगैरे लावून सुवासिक तेल अत्तर लावून काय पाय धुवत होत्या आणि दुसरा पाय त्याचा अग्नीत होता आणि तो स्थिर होता, काही नाही, ते म्हणजे काहीही विकार नव्हता. मग हे त्याचं विधेय पण ते आहे असं सांगितलं जातं त्याच्या बाबतीत कथा सांगताना जनकाची. तर मग हेच विधेय पण सर्व आत्मज्ञानी लोकांना येतं का, किंवा काय अवस्था कशी असते? दोन्ही एके ठिकाणी कसं संभवतं, मुक्त आणि बद्धता? मला हा प्रश्न पडलाय. श्रीकृष्णाच्या मनात येतं की आता मी परमधानाला जाणार, म्हणून शोकविव्हल झालेला उद्धव परमार्थातले गहन प्रश्न विचारतोय. ठीक आहे, तो फार चांगलं काम करतोय. कृष्णाने त्याला
म्हणजे पुढे उत्तर दिले पुढच्या अध्यायात. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चित्त. लोक सुखमळे संत द्विज कुळे, सेऊ निरमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः. समयं समर्गताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की